हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 87. कर्मसिद्धांत. कर्म, विकर्म, अकर्म. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत श्री सांगतात, न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोश्रुते न च संन्यसनादेव सिद्धिं समाधी गच्छति. श्रीमद भगवद्गीतेमधील कर्मसिद्धांतावरील हा एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. येथे कर्माबद्दल दोन फार मोलाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. एक, कर्म न करता नैष्कर्म्य सिद्ध होत नाही. दोन, केवळ संन्यास घेतल्याने, सर्वसंग परित्याग केल्याने नैष्कर्म्य प्राप्त होत नाही. आजही कर्माबद्दल, संन्यस्त वृत्तीबद्दल, सिद्धींबद्दल गैरसमज आहेत. नेमके त्यावर येथे बरोबर बोट ठेवले आहे. माऊली निरूपण करतात, वाचवणी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना. कर्म केल्याशिवाय कर्मापासून सुटका होत नाही, सिद्धी प्राप्त होत नाहीत. आपल्याला जे काही नैसर्गिकपणे नियतीने कर्म समोर आणून दिले आहे त्याचा त्याग करून त्यापासून पळून जाऊन सिद्धी मिळत नाहीत. हे समजण्यासाठी माऊलींनी छान उदाहरण दिले आहे. जर आपल्याला पैलतीरी जायचे आहे तर त्यासाठी आपल्याला होडीचा आश्रय घ्यायला पाहिजे. येथे त्या काळाला अनुसरून होडी असे सांगितले आहे. कोणी पोहूनही पैलतीरी जाऊ शकतो, म्हणजे पोहण्याची क्रिया करावी लागते. आजच्या काळात आपण विमानाने समुद्र पार करून परदेशी जातो. खोल दरी ओलांडायला त्यावर पूल बांधला जातो आणि मग त्या पुलावरून चालत किंवा गाडीने जाता येते. म्हणजे साधन कोणतेही वापरले तरी काहीतरी क्रिया करूनच आपण पैलतीरी जाऊ शकतो. आपल्याला नैसर्गिकपणे नियतीने प्राप्त असलेले कर्म करावे. ते कर्मयोगाला अपेक्षित असेच करावे. म्हणजे असे प्राप्त कर्म सोडून अन्य कोणतेही कर्म करू नये, कारण प्राप्त कर्मानेच आपले संचित नष्ट होते. परंतु असे न केल्याने, त्याऐवजी अन्य कर्म केल्याने किंवा मुळीच कर्म न केल्याने आपल्या संचितात भर होते किंवा ते तसेच शिल्लक राहते. यामुळे आपण कधीही सिद्धी प्राप्त करू शकत नाही, मुक्त होऊ शकत नाही, आत्मयात्रा करू शकत नाही. नुसता कर्मयोग करूनही उपयोग होत नाही. कर्मयोगे आपण संचितापासून मुक्त होतो. नरक, स्वर्ग यापासून आपली सुटका होते. एक सत्शील, प्रामाणिक, आदर्श व्यक्ती म्हणून आपण मोठ्या समाधानात मर्त्यलोकी जीवन जगतो. परंतु यामुळे आपले मर्त्यलोकी देह धारण करून जन्ममृत्यू होणे काही चुकत नाही. आपण स्वतःला, कुटुंबाला, समाजाला पूर्ण निरुपद्रवी असतो. या सर्वाचा आपल्याला, कुटुंबियांना, समाजाला अंतिमतः उपयोग काहीच होत नाही. सतत जन्मामागून जन्म अशी या भूतलावर निरर्थक ये जा सुरू असते. खायला कार आणि धरणीला भार अशी आपली अवस्था होते. ट्रेनिंग ऑन द फील्ड याला फार महत्त्व आहे. युद्धाचे धडे कितीही दिले तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवर युद्ध करून जो अनुभव मिळतो तो मोठा मोलाचा असतो. आताही आपण पाहतो की मित्र असलेले दोन देश आपापसात युद्ध सराव करतात. याचप्रमाणे आध्यात्मिक तत्त्वज्ञान कितीही समजावून घेतले, जाणले, आत्मसात केले तरी प्रत्यक्ष जीवनात ते तंतोतंत उतरणे जिकिरीचे जाते. त्या ऐन क्षणी मोह आवरत नाही. भौतिक वस्तुजगताचे आकर्षण, लज्जत, भोगापवर्गता इतकी मोहक, प्रिय, भुरळ घालणारी असते की भौतिक समोर आले की त्याला डावलून पुढे जाणे अशक्य होते. यामुळे येथे नुसता संन्यास घेऊन काही उपयोग होत नाही असे सांगितले आहे. नुसत्या संन्यासाने देहामधील अंतस्इंद्रिये शांत होत नाहीत. यासाठी काही महाभाग संसारापासून दूर पळून जातात. याचाही काही उपयोग होत नाही, कारण त्यांच्या पळण्याबरोबर त्यांची ती अंतस्इंद्रियेही पळत येतात हे लक्षातच येत नाही. मग आतून भोगी आणि वरून योगी अशी दारुण अवस्था होते. हळूहळू मनोरुग्णता येते. त्या भ्रमात मिथ्या दर्शन होते. प्रत्यक्षात जन्ममरण काही चुकत नाही. जे लबाड असतात ते अध्यात्माचे दुकान थाटतात,
त्याला इंग्रजी येत असेल तर तो आंतरराष्ट्रीय जागतिक आध्यात्मिक गुरु होतो. मठ आश्रमासाठी धन मिळविले जाते आणि साधकांच्या पैशावर तेथे धुमाकूळ घातला जातो. तेथे होणारी गर्दी हेरून राजकीय पुढारी कार्यकर्त्यांसह त्या आध्यात्मिक गुरूच्या दर्शनाला जातात. गुरु सरकारमान्य आध्यात्मिक गुरु होतो. यासाठी आपल्या ऋषीने सगुणोपासना सांगितली. कागदावर भिंतीवर एखादा इवलासा ठिपका, निसर्गामधील जडसृष्टी, सजीव वनस्पती सृष्टी, उपास्य देवतेची तस्वीर, मूर्ती वगैरे असे काहीही आपल्याला योग्य वाटेल त्याची धारणा करावी आणि त्यावर ध्यान लावावे. असे नित्य नियमित केले असता एक क्षण असा येतो की आपले ध्यान लागते. आता अशाच प्रकारे ध्यान साध्य होते असे नाही. अनेक प्रकारे ध्यान साध्य होते. यासाठी अनेक ध्यानपद्धती आहेत. काहींचे योगेश्वरावर भक्ती, श्रद्धा, विश्वास इतका प्रगाढ, दृढ, आत्यंतिक टोकाचा असतो की ते नुसते जरी प्रशांत बसले तरी त्यांचे ध्यान साध्य होते. काहींचे केवळ प्रभू विभूचे नाव घेतले, ऐकले, वाचले तरी ते भावविभोर होतात, ध्यानात प्रविष्ट होतात. ध्यानायोगे आपण बाह्य सर्व काही विसरतो आणि आपल्या देहाच्या अंतःकरणामध्ये प्रवेश होतो. यथाकाळी आपला जीवात्म्याशी योग जोडून येतो. येथे ध्यान संपन्न होते. आपण आत्मसन्निध होतो. आता प्रत्येक क्षणी आपण आत्मभावात राहू लागतो. या योगे जे जे काही करावे ते ते आत्मप्रेरणेने होऊ लागते. आपला कर्मयोग आत्मनिष्ठ होतो. आपण आपोआप अयोगिक, अनाचरणीय कृत्यांपासून अलगद दूर होतो. अशा प्रकारे प्रत्येक काम, कृती, कर्म अंतःकरणापासून होऊ लागते की ते कर्म विकर्म म्हणून विशेष कर्म होते. आपण कधीही झोपेत असल्यासारखे मूर्छेत कर्म करत नाही. आपण सजग राहू लागतो आणि कर्म करण्याआधी आपण सहजच आपोआप एक प्रतिक्षिप्त क्रिया असल्याप्रमाणे त्या कर्माबद्दल 3 प्रकारे विचार करतो. 1. हे काम आपण का करत आहोत. 2. या कृतीचा परिणाम काय होईल. 3. या कर्मामध्ये आपल्याला यश मिळेल का. अशा प्रकारे कर्मामधून आपला विकर्मात प्रवेश होतो. आता कर्मापासून नफा तोटा, पाप पुण्य, आपले परक्याचे, शुभ अशुभ अशा क्षुद्र विचार केला जात नाही. कर्म हे आपल्याला नियतीने नैसर्गिकपणे प्राप्त करून दिले आहे आणि आपल्याला ते करायचे आहे म्हणून आपण ते कर्म करतो. असे कर्म हे आपले निज प्रारब्ध संचित असते. यापासून आपल्याला आत्मिक समाधान मिळते. एक एक बोजा दूर झाल्याप्रमाणे हलके हलके वाटते. एकेका गोष्टीपासून आपण मुक्त होत असल्याची भावना होते. यामुळे हे जे काही आपण कर्म केले ते कर्म आपण केले असा भाव निर्माण होत नाही. असे कर्म आपल्याकडून सहजच घडते. एक अति उच्च प्रकारचे साक्षीत्व अंगी बांधते. हेच ते अकर्म असते. कर्म, विकर्म, अकर्म यामधील फरक नीट समजून घ्यावा. एखादा चोर शाळेसाठी दान देतो. एखादा योगी म्हणून देखावा करत ढोंगी सार्वजनिक दवाखान्याला पैसे देतो. एखादा राजकारणी मतांवर डोळा ठेवून मंदिर बांधतो, तेथे प्रसादाची सोय करतो. हे सर्व निश्चितच कर्म आहे, परंतु ते आत्मप्रेरणेने झालेले नाही आणि म्हणून ते विकर्म नाही आणि म्हणून ते अकर्मही नाही. तेथे स्थितप्रज्ञता नाही. कर्मापासून सुखदुःख ही भावना असते. विकर्मापासून सुखदुःखाच्या अतीत आनंद ही भावना असते. अकर्मापासून आनंदाच्या अतीत आत्मिक समाधान, तृप्ती ही भावना असते. यथाकाळी हे सर्व नकळत होऊ लागते. तेथे आपण भावनांच्याही अतीत प्रवेश करतो. आपण भावनातीत होतो. आपण विनाकारण अकारण सदा आनंदात असतो. कर्मामधून विकर्म आणि विकर्मामधून अकर्म अशी आपली कर्मयात्रा होत राहते. भूत आणि भविष्य याऐवजी आपण वर्तमानात जीवन जगतो. आपण साक्षीत्वाने जीवन जगू लागतो. यालाच गीतेने स्थितप्रज्ञ असे संबोधन केले आहे. स्थितप्रज्ञ ही गीतेची आदर्श मूर्ती आहे. हरिओम.